पोचलो आहे मी साऊथ इंडियन पदार्थांसाठी ओळखलं जाणार निगडी प्राधिकरणातलं सिक्रेट सांबार म्हणून आहे. आली घी पुडी तट्टी इडली आली. मित्रांनो इथे मैसूर मसाला डोसा आला. हा क्या बात आहे, असला डोसा आहे. जर डोसा खायला भेटला रजनीकांत सर पण असा डोसा खायला मागपुढं बघणार नाही. सो फायनली बघा काय आहे, मोदक बघा कसा आहे. पप्पाचे आवडते जे मोदक आहे ना, स्वर्ग आहे, ते खाल्ल्यावर स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या मराठी यूट्यूब फूड चॅनलमध्ये. माझं नाव आहे वसंत बरांगे. मित्रांनो भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये साऊथ इंडियन कल्चरने जबरदस्त अशी रेलचेल आणलेली आहे. तर सांगायचं झाल्यास आलो आहे निगडी प्राधिकरणमध्ये. निगडी प्राधिकरणमध्ये याच्यासाठी एक साऊथ इंडियन आउटलेट आहे, जबरदस्त प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या पदार्थांची चव जबरदस्त आहे आणि त्याचं नाव म्हणजे सिक्रेट सांबार. आणि जसं नाव आहे ना तशीच त्यांच्या पदार्थांची चव पण जबरदस्त आहे. तर मी म्हटलं चला तर एक्सप्लोर करूया काय आहे त्यांच्या पदार्थांची सिक्रेट काय आहे ते जाणून घेऊया. तर चला तर मग निघूया सिक्रेट सांबार या आउटलेटचे साऊथ इंडियन पदार्थ टेस्ट करायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पदार्थ एकदम जबरदस्त आहे आणि साऊथ इंडियन पदार्थ म्हटले ना तर असं तोंडाला पाणी सुटतं. त्यांच्यासारखी टेस्ट कुठेच भेटत नाही. हे मी बरेचदा एक्सप्लोअर केलेलं आहे. तर चला तर मग आपण अनुभवूया आणि टेस्ट करूया साऊथ इंडियन पदार्थ सिक्रेट सांबारचे. फायनली पोचलो आहे मी साऊथ इंडियन पदार्थांसाठी ओळखलं जाणार निगडी प्राधिकरणातलं सिक्रेट सांबार म्हणून आहे आणि जबरदस्त मेनू आहे. तर मित्रांनो मी पोचलो आहे आता यांच्या किचनमध्ये आणि किचनमध्ये आपल्याला खायचं आहे मैसूर डोसा खायचा आहे. तर चला तो कसा बनते ते बघूया. तुम्ही बघितलं असेल मैसूर डोसा कसा बनवला आहे आणि जबरदस्त असं पाणी सुटलं आहे तोंडाला. कारण का साऊथ इंडियन पदार्थ आहे ते साऊथ इंडियन लोकच बनवू शकतात असं मी बरेचदा ऑब्झर्व केलेलं आहे. आणि चला तर आता यांच्या पदार्थ आपण टेस्ट करूया. तर मित्रांनो इथे मैसूर मसाला डोसा आला, बघितला असेल कशा प्रकारे बनवला आहे आणि जबरदस्त प्रसिद्ध आहे यांचे पदार्थ जे आहे. तर चला तर आता याची टेस्ट कशी आहे ते मी सांगते. सांबार आहे, चटणी आहे आणि ही दुसरी चटणी आहे ना. हा बघा, हा क्या बात आहे, असला डोसा आहे, जबरदस्त डोसा आहे. आणि ही त्यांची खरी खास ही चटणी जी आहे ही सिक्रेट आहे त्यांचं आणि यानं डोसा ही परफेक्ट बनतो.
पहिले मी यांचा सांबार ट्राय करतो. हां जबरदस्त. प्रत्येक विभाग आहे ना त्यांच्या पदार्थांसाठी ओळखला जातो. तर साऊथ इंडियन लोक पण याच पदार्थांसाठी ओळखलं जातं. आज मला कळलं यांचं सिक्रेट काय आहे. सिक्रेट म्हणजे याची जी चटणी आहे ती जबरदस्त आहे आणि तूप तर असं टाकलेलं आहे का जबरदस्त. हाताला असं तूप लागलेलं आहे माझ्या. असा जर डोसा खायला भेटला रजनीकांत सर पण असा डोसा खायला मागपुढं बघणार नाही. पुढे जाऊ नका. दुसरी डिश येणार आहे ती पण जबरदस्त असणार आहे. A few moments later. आता यांची आली घी पुडी तट्टी इडली आली. अच्छा घी म्हणजे तुपाचा वास एवढा जबरदस्त आणि तुपाचं जास्त प्रमाणाने वापरलेलं आहे. आणि बघा काय जबरदस्त आहे. बाप रे. एक इडली आहे. हां क्या बात आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला सिक्रेट म्हटलं नाही चटणी जबरदस्त आहे. 2 चटण्या याच्यावर आहेत आणि इथं सांबार आहे जबरदस्त. क्या बात आहे. घी पुडी तट्टी इडली असं का म्हटलं आहे कारण एकदम तुपाचा वास होतो. जबरदस्त तुपाचा वास येतो. हो क्या बात आहे. कधी साऊथ इंडियन साईडला जाणं होत नाही पण पुण्यामध्ये बरेच असे सिक्रेट सांबार वगैरे आउटलेट आले आणि साऊथ इंडियन पदार्थाची मला टेस्ट घ्यायला भेटून राहिली. आणि आता खातो आहे घी पोळी तट्टी इडली. हां जबरदस्त टेस्ट आहे. नादच नाही. अप्रतिम. बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो आपल्या पुण्याचा आराध्य दैवत आणि त्याला आवडणारा एकच पदार्थ तुम्हाला माहिती आहे तो म्हणजे मोदक आणि ते पण उकडीचे मोदक. आणि सिक्रेट सांबारला आलो. इडली ट्राय केली त्यांची. मैसूर डोसा ट्राय केला आणि त्यांच्या इथं मोदक पण उकडीचे जबरदस्त प्रसिद्ध आहे. तर आपल्याला येते बाप्पांचा आवडता उकडीचा मोदक. हो फायनली बघा काय आहे. मोदक बघा कसा आहे. ओ हो असा मोदक आहे. अशी भन्नाट असे मोदक आहे आणि इथे त्यावर तूप आहे मस्तपैकी. असं तूप टाकतो आता मी आणि मोदक खातो. जबरदस्त आहे. हां क्या बात. अप्रतिम. यामधलं बॅटर जे आहे ना ते जबरदस्त बनवलं आहे आणि नाद नाही करायचा. अप्रतिम आहे. अप्रतिम. स्वर्ग आहे स्वर्ग. बाप्पाचे आवडते जे मोदक आहे ना स्वर्ग आहे. ते खाल्ल्यावर स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. त्या बॅटरमध्ये इलायची खोबरं जबरदस्त मिक्सिंग आहे.
तुमच्याकडे कुठले पदार्थ मिळतात ते नक्की मला सांगा आणि नक्की मी ट्राय करायला येईन. खूपच मजा आली मला. आणि साऊथ इंडियन पदार्थ म्हणजे एकदम जबरदस्त टेस्टी असतात. आणि निगडी भाजीकरण हे आउटलेट आहे, बरीच इच्छा होती, आज पूर्ण झाली आणि मजा आली. आणि असेच आपले आठवड्यातून एक व्हिडिओ येत राहतील, तर स्टे ट्यून राहा. आता मोदक संपवतो आणि तुम्हाला भेटतो. म्हणजे यांचे सगळे पदार्थ केळीच्या पानावर सर्व केले जातात. हे एक आणखी एक त्यांचं सिक्रेट आहे. मित्रांनो, गणपती बाप्पाचे मोदक संपवले, पण आता यांची फिल्टर कॉफी आहे ती जबरदस्त आहे. कारण का अशी फिल्टर कॉफी कुठं भेटत नाही. मी बऱ्याचदा असं ऑब्झर्व केलं, पण अशी फिल्टर कॉफी भेटत नाही. त्यांचं पावडर जे आहेत ना ते शक्यतो मँगलोरवरून येतं. हां. अच्छा, तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला जास्त लागतं, तुम्हाला सिक्रेट सांबार घ्यावे. शुगर पण आपण स्वतः हे करतो. अच्छा. मित्रांनो, ही जी शुगर आहे ती सिक्रेट सांबार स्वतः तयार करतं आणि यांचं पावडर पण स्वतःच आहे, त्यामुळे एवढी जबरदस्त टेस्ट लागते. आता टेस्ट घेऊया याची आपण. क्या बात आहे. मला वाटतं मॅकडोनल्ड्समधली जी कॉफी असते त्याच्यामुळे फिकी वाटते मला, असं वाटून राहिलं. कारण का कॉफी म्हणजे बिलकुल कॉफीच वाटते. क्या बात आहे. जे टेक्स्चर असतं ना कॉफीला, जबरदस्त. या कॉफीला जोड नाही असं वाटतं मला. सिक्रेट सांबारचे मॅनेजर माझ्यासोबत उभं आहे, तानाजी. तर चला त्यांना विचारूया आता त्यांच्या आउटलेटबद्दल. आणि एवढी टेस्ट जी असते ना, परफेक्ट टेस्ट आहे. अशी इडली कुठे खाल्ली नाही, डोसा कुठे खाल्ला नाही, आणि मोदक तर अप्रतिमच आहे. आणि त्याच्यात लास्ट म्हणजे त्यांचं कॉफी. क्या बात आहे. अशी मला कॉफी कुठे भेटणार नाही. तर चला तानाजी सांगू शकता आउटलेटबद्दल. ॲक्च्युली आपलं आउटलेट ना सर 1 वर्ष झालं चालू करून. तर ॲक्च्युली मॅडमची नाही, आपल्या कमलेश काळे नावाची एक मराठी व्यक्तीचं आहे. ॲक्च्युली त्यांचं एक स्वप्न होतं, त्यांच्या मिसेसचं स्वप्न होतं की आपलं एक साऊथ इंडियनचं रेस्टॉरंट असावं. तर त्याच्या थ्रू हे रेस्टॉरंटची निर्मिती झालेली आहे सुरुवातीला. आणि त्यानंतर ना लोकांना इथली टेस्ट इतकी आवडली ना, सेम म्हणा गेलं तर बेंगलोरसारखी टेस्ट आपल्या इथं नियर बाय म्हणा गेलं तर पुण्यामध्ये कुठेच भेटत नव्हती. तर सरांचा एक कन्सेप्ट होता की आपलं एखादं छोटंसं रेस्टॉरंट असं, त्या थ्रू या रेस्टॉरंटची निर्मिती सर झाली. आणि त्यानंतर आता बघायला गेलं तर अवघ्या ना आता 3री फ्रँचायझी आपली ओपन होत आहे पिंपळे सौदागरमध्ये. तर खूप चांगला रिस्पॉन्स येतो लोकांचा आणि लोकांना अप्रतिम टेस्ट वाटते. आणि सांगायचं म्हटलं तर आपले सेफ वगैरे खूप आहेत ते सगळे साऊथचेच आहेत. अजूनही आम्ही जेवढं होते पॉसिबल होते तेवढं सर्व्हिसमध्ये म्हणायला गेलं सर्व्हिस अप्रतिम आहे. फूड टेस्ट म्हणायला गेलं तर अप्रतिम आहे. अजून पण आम्ही इम्प्रूव्हमेंट करत आहात. फक्त तुमची साथ हवी आहे बस. थँक्यू. तर मित्रांनो, सिक्रेट सांबार या आउटलेटमध्ये खाल्ल्यावर आता त्यांचं सिक्रेट मला कळलं काय आहे ते. कारण इथे त्यांच्या पदार्थांची चव घेतल्यावर परत तिथं जाऊशी वाटते. असे जबरदस्त पदार्थ होते. मोदक झालं, तट्टी इडली झाली, म्हैसूर डोसा झाला, जबरदस्त होतं. आणि त्यांची कॉफी तर अप्रतिम होती, त्याला तोडच नाही आहे. तर तुम्ही जर निगडी प्राधिकरणमध्ये आले तर नक्की सिक्रेट सांबार या आउटलेटला भेट द्या आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तर मित्रांनो, अशाच भन्नाट फूड व्हिडिओसाठी चवीचा खेळ या माझ्या फूड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच भन्नाट फूड व्हिडिओमध्ये. खात राहा, हसत राहा आणि नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. चला तर बाय बाय.